कहानी का शीर्षक है इतने सिंगल हो तो। दात चाहूंगा आपकी, दात नको दाखव। अगर आपके पास बुलेट है और टंकी फुल है फिर भी अकेले घूमते हो तो सिंगल हो तो। मस्तानी की जगह तर्री पोहा खाते हो तो सिंगल हो तुम। डीडीएलजे की जगह गैंग्स ऑफ वासेपुर पसंद है तो सिंगल हो तुम। कस्टमर केयर की लड़की का फोन आते ही सीड्यूस हो जाते हो तो सिंगल हो तुम। हर एक लड़कियों के रिचार्ज मार रहे हो तो फ्रेंड जोन हो तुम। और टिंडर से ज्यादा आरोग्य सेतु ऐप पर भरोसा है तो सिंगल हो तुम। और यूट्यूब से ज्यादा टिकटॉक पर भरोसा है तो मीठे हो तुम। हनुमान चालीसा येते का तुला? ऑनेस्ट तपोट्टे हो, तुम्हा सगळ्याचं स्वागत आहे। आमच्या शोचं नाव आहे कम्प्लिटली ऑनेस्ट। आमच्यासारखं ऑनेस्ट कोणीच नाही। तपोट्टे हो, आता आपण पोहोचलोय चौथ्या एपिसोड मध्ये। आणि जर तुम्ही अजूनही हा शो पाहताय तर आम्ही काहीतरी चांगलं केलंय आणि तुम्ही तिथंच आहे। असू द्या, मी आज खूप गहन विचार केलाय स्वतःबद्दल। मी म्हणलं आजचा टॉपिक ना मीच आहे। तपोट्टे हो, आजचा टॉपिक आहे लग्न। जे काही होऊनच नाही राहिलं तर लग्नाबद्दल जरा विशिष्ट कारण सांगून देतो। लग्न हे एक असं कोड आहे, जितकं सोडवान तितकं तुम्ही त्याच्यात अडकान। जोपर्यंत ढुंगणावर कोडे पडत नाही तोपर्यंत तुम्ही सुधरत नाही। आणि मग येथे अरेंज मॅरेज, त्याला अरेंज करता करताच वेळ लागते। हे एखाद्या पंचवार्षिक योजनेसारखं राहते। तुम्ही सभासद असून बी तुम्हाला कोणी विचारत नाही, अख्खे फॅमिलीवाले लाभ घेत राहते। त्यानंतर तुमचं नशीब जे काही फुटलेलं आहे, मग त्यातून तुम्ही सिंगल, कारण की गर्लफ्रेंड हा आउट ऑफ सिलेबस होता ना। सगळं काही बरोबर झाल्यावर जेव्हा 36 पैकी 38 गुण मिळते, 2 विचारू नका कसे आले, सगळं काही बरोबर चालू राहते, तुम्हाला वाटते आता लग्न होतेच। मला आलं टेन्शन। मी म्हणलं का होते यार, असं पडलो होतो घरी। बाबाजीनं पाहिलं मागून, ते म्हणे बाबू काय झालं बे? मी म्हणलं काही नाही बाबू। ते म्हणे तुझे लक्षणं काही बरोबर दिसत नाही, तुझे लग्न लावून द्यायला लागते। मी जरा हसली, मग मजा आली। अंगात तर्री पोहा धावायला लागला, मटण रस्सा। मग माझ्या लक्षात आलं पोट्टी कुठे आहे लग्नासाठी? अरे बाबा, पोट्टी आम्ही आणायची का तुम्ही शोधले हे तर सांगा। गेले बाबाजी। मग मी वेळ घेतला, विचार केला, ब्लेंडरची बॉटल घेतली आणि केली त्यांच्या चरणी अर्पण। मी म्हणलं बाबाजी का मजा राव, बोलता का? काय झालं बा झिपऱ्या? राग नको। त्याला म्हटलं अरे तुम्ही लग्नासाठी पोरीवर पाहिलीच असेल ना? नाही? त्यांना लंबा दीर्घ श्वास घेतला। म्हणजे 90 घेतली वाटते? दीर्घ श्वास म्हणजे 90 नाही, थांब येईन दारूची पाळी, थांब जरा। ते म्हणजे झिपऱ्या? मी म्हणलं हो। इकडे बसलो। तुले लहानाचं मोठं केलं? मी म्हणलं बरोबर। तुले शाळेत टाकलं? मी म्हणलं हे बरोबर। परिस्थिती नसताना लोन काढून तो कॉम्प्युटर घेऊन दिला। तुला प्रोजेक्ट करायला लागत होते? मी म्हणलं हो, पण त्याच्यात प्रोजेक्ट सोडून सगळे व्हायरस नावाचे फोल्डर आहे, ते कधीच उघडत नाही, का बरं? मी म्हणलं जाऊ द्या, विषय वेगळा आहे। मग म्हणे तू इंजिनिअरिंग केली, पैसे लावलं, तुला इंजिनियर बनवलं, मग तुझ्या स्वप्नात आला का तुला ऍक्टर बनायचं? मग ते बी केलं? मी म्हणलं हो बाबाजी। तर भाईताळा एवढं सगळं करून जर तुला पोट्टी नाही भेटली तर मला कुठून भेटन त्यासाठी? तू त्या गुत्था सोडव, पोट्टी आण, आम्ही सोक्षमोक्ष करून देतो। मी म्हणलं चिल बापू। मग एखाद्या वंडर वुमन सारखी आपली आई येते, आईची माया अपरंपार। आई म्हणे बाबू त्यासाठी स्थळ आणलंय। वा 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 वा, जमलं भाऊ, जमलं जमलं जमलं। मी पाहिलं, नाव वाचलं, रक्कन नाही म्हणलं। अब काऊन बे बैताळा, का नाव होतं पुरीचं? सविता भाभी। करतं लग्न? मग तुमच्या आयुष्यात एक न फुटलेला फोड राहते, त्याचं नाव राहते तुमचा बेस्ट फ्रेंड। त्याचं क्वालिफिकेशनच हे राहते का त्याच्यात काहीच क्वालिफिकेशन नाही राहत, फक्त तुमचा तो बेस्ट फ्रेंड राहते। एखाद्या पोट्टीनं तुम्हाला रिजेक्ट करायच्या अगोदरच तुमचा बेस्ट फ्रेंड कशी तुमची इज्जत काढते पाहून घ्या। थोडा संपलाय।
कुठं फेक बॉम्ब पबजी खेळून राहिला का इथं शो. पहिली पोरगी शलाका, वयवर्ष 22, गोरी पाण चेट्टी, मला आवडली आहे. अबे तू या इलाक्याची नव्हे, आला मोठा शलाका. CBSE मधून शिकली आहे आणि तू तर 7वी पर्यंत माझ्यासोबत मराठीले होता ना बे. चालला मोठा. दुसरी पोट्टी मीरा, वयवर्ष 25, गोड गोंडस गोजीरवाणी, मला आवडली आहे. ॲनिमल लवर वय ते, कुत्रे ससे मांजर काही ना काही आवडते. पुरी व्हेज वय ते. प्युअर व्हेज म्हणते त्याले. अबे तेच ते, पण तुले तर दर 2 दिवसाले सावजी लागते ना. तिसरी पोट्टी रितिका, पहिले तिच्या बॉयफ्रेंड. कधी कधी राहते 2 बॉयफ्रेंड कोणाचे. ऑलरेडी 4 आणि ह्यावेळेस ठरवलाय तिनं चीट नाही करल. वेलकम. थँक्यू. हा. चौथी पोट्टी शिल्पा, हिचा फोटो कोण टाकला बे, कोण टाकला हिचा फोटो. एडिटर होय. काऊन त्रास देता बे तुम्ही, एक तर मी एकटाच करून आलो शो सगळा, माझं डोकं दुखून आलं. पॅरासिटामॉल खा. खूप झाला तमाशा, खूप नाचवली बिपाशा. आता वळूया आपल्या नेक्स्ट सेगमेंट कडं, ज्याचं नाव आहे घेणं न देणं, कंदील लावून ये ना. पहिला फॅक्ट हे म्हणते का बा, एका मुलीले एका मुलाच्या प्रेमात पडाले 15 दिवस लागते आणि एका पोराले मुलीच्या प्रेमात पडाले फक्त 8 सेकंड लागते. रफ होते आम्हाला प्रेम. कायले तुम्ही 15 दिवस घेता? नाही म्हणजे शेवटी 15 दिवस घेऊन तुम्हाला फ्रेंड झोनच करायचं आहे. आमच्याकडे लक्ष द्या. 8 गुणिले 15 20-25 हजार पोरी अशाच सोडतो आम्ही, म्हणजे ते आम्हाला सोडते. सेकंड फॅक्ट हे म्हणते का, तुम्ही घरच्या शॅम्पू मध्ये वळका टाकला तर तुमचे केस असे लहरून येईल, बिना डॅन्ड्रफचे, एकदम नरिश झालेले. मी ना एक्सपेरिमेंट केला, माझी अशी हालत झाली. मग मी माझ्या बेस्ट फ्रेंडला दिला, त्याची अशी हालत झाली. ए कुठे चालला, तुनं बी तर लावलं होतं ना शॅम्पू. ब्लेंडर्स टाकली. विषय वेगळा आहे. तर आता वेळ झाली आहे एक छोट्याशा टी ब्रेकची. तुम्ही बी घ्या, आज जाऊन या, मी आलोच. चालू का शो? हा काय झाला? हा आता वेळ झाली आपल्या नेक्स्ट सेगमेंटची, ज्याचं नाव आहे लवर आणि त्याची लफडे. पहिली ट्वीट आहे किस माय एक्सची. माझी एक गर्लफ्रेंड होती, तिच्याशी मग ब्रेकअप झालं, दुसरी पटवली. आता माझ्या घरच्यांना लग्न लावून देत आहे, ते माझी एक्सच निघाली. तर मी का करू? बाबू तू काहीच नको करू, त्या एक्सचा नंबर मला दे आणि तू जागा बदल, कारण की आलटून पालटून त्याच पोट्ट तू आयुष्यात येऊन राहिल्या. तुम्ही काही करू नका, रंगोली लॉन बुक करा, माझ्या मामा तुम्हाला डिस्काउंट देईल. आणि मांजरेकर काकांचे कॅटर्स बुक करा, 60 रुपये प्लेट मध्ये 2 गुलाबजाम बी भेटते आणि एक्स्ट्रा पाक बी देते मागतला म्हणजे. कडी आहे त्याच्याकडं, तिचा घरचाच बिझनेस लावलाय ना. तर चल वळूया आपल्या नेक्स्ट ट्वीट कडं. सेकंड ट्वीट आहे, मला अटेन्शन द्या ग बाई. मला अटेन्शन द्या ग बाईचं म्हणणं असं आहे का बाबा माझा बॉयफ्रेंड माझ्याकडे लक्षच नाही देत. तूच बोलून घे ना मग. बोल. नेहमी दुर्लक्ष करते, आपल्या मित्रासोबतच राहते, कधी कधी असं वाटते तो घेत नाही. नाही बाई असं शक करू नका, तो काही बिलकुल नाही. तुम्ही जरा टच करू असं देत म्हणून फॅमिली शो होय ना. थांबते का झिपरे, जिथं तिथं आपलं तोंड टच, म्हणजे हातात हात घालून जरा फिरा, ड्युएट का गाडीवर फिरा कबीर सिंग सारखं, तेव्हा मजा येते. अनप्या तू बहुत दिवस झाले तर ऋषिकेश सोबत फिरून राहिला, का जांगड गुत्ताय सांग मला. काही जांगड गुत्ता नाही आहे. 30,000 घेतले त्यानं माय म्हणून फिरा लागते, गोड गोड बोला लागते. तुला माहिती ना आपल्याला सिंहगडला जायचं आहे, कसं घरच्या गोष्टी. तिसरी ट्वीट आहे, माय नाव घेतो. माय नाव घ्यायचं असं म्हणणं आहे का बा माझ्या गर्लफ्रेंड सोबत कधीच झगडे होत नाही, सगळं चांगलं चालू राहते, पण मजा नाही होऊन राहिली. तर असं का करू का मजा येईल. बाबू तू नवीन आहे म्हणून असं होते, जुना झाल्यावर ते बी होईल. आणि खूपच मजा पाहिजे ना आयुष्यात, ब्रेकअप कर. वैताड थुत्राच्या, ज्या रिलेशन मध्ये भांडण नाही त्या रिलेशन मध्ये मजाच नाही. पोरी तू एक काम कर, त्या पोराला राखी बांधून टाक मस्त पैकी, दुसरा मोठा शोध मस्त. सगळेच फ्रेंड झोन करून ठेवा राखी बांधून. त्याच्या पर्सनल गोष्टीत जास्त बोल का करून आली. गोष्ट नको पलटव तू. गॉश फेशियल केलं काल मी. अरे चांगली दिसून आली तू. तो ठेव. आता वेळ झाली आपल्या फेवरेट सेगमेंटची, ज्याचं नाव आहे धुरून पाहुणे साजरे.
आज आपल्या शो मध्ये जे सेलिब्रिटी येणार आहे त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, पण एक सांगून देतो का त्यांची स्माइल, त्यांची अदा, त्यांची ऍक्टिंग पुरा महाराष्ट्र फिरा. मी जास्त फालतू बडबड करतच नाही, कारण की केलीच आहे. तर वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या नेक्स्ट सेगमेंट कडे. अबे भाईताडा इकडं. थँक्यू सो मच मॅम फॉर कमिंग टू आवर शो. त्याचं नाव आहे कम्प्लिटली ऑनेस्ट. थँक्यू सो मच फॉर दॅट मॅम. थँक्यू, माय प्लेजर. चला तर लेट्स स्टार्ट आवर रॅपिड फायर राऊंड. यू नीड टू टेक अ वाव. म्हणजे आमच्या शोची एक प्रथा आहे की तुम्हाला शपथ घ्यावी लागते. जेही उत्तर तुम्ही द्याल ते कम्प्लिटली ऑनेस्ट असेल. सो यू नीड टू डू दिस. मी जेही उत्तर देईल ते कम्प्लिटली ऑनेस्ट असणार आहे. मी एनी विच वेज ऑनेस्ट आहे, सो मी तशीच म्हणते. पहिला प्रश्न, तुझं लहानपणचं नाव? सोनू. सोनू, तुझ्या मायावर भरोसा नाही काय? ठीक आहे. सो तू खडू किंवा लेखन खात होतास का? नाही, माती नाही खाल्ली. कधी कुठल्या सब्जेक्ट मध्ये 0 मार्क्स मिळाले? नेव्हर एव्हर. मी युनिव्हर्सिटी टॉपर आहे. हॅलो. मुंबई की पंढरपूर? दॅट्स अ ट्रिकी क्वेश्चन, पण आय थिंक मुंबई. एखादी गुड न्यूज मिळाली तर रूम सगळी बंद करून तुम्ही गणपती डान्स करता की भरतनाट्यम करता? गणपती डान्स. एखादी क्रेझी फॅन स्टोरी, एखादा किस्सा, समथिंग वियर्ड, समथिंग डिफरंट. एका फॅननी मला एक कुठली पावडर दिली होती, मुंग्यांची पावडर वगैरे देतात ना, आणि नंतर मला सांगितलं होतं की मॅडम तुम्ही फार गोड आहात, तुम्हाला ही पावडर दिली. केलो. हे काय? एखाद्या फंक्शन साठी तयार व्हायला किती वेळ लागतो? हे बघ, ड्रेस मापात वगैरे असेल ना तर फार कमी वेळ लागतो, कारण मेकअप हेअरला माझ्याकडे फार पेशन्सच नाही आहेत माझे मेकअप साठी बसण्याचे फार. तर ड्रेस मापात असले 1 तास, नसेल तर किती वेळ. पहिला सेलिब्रिटी क्रश? जागतिक लेवलवर मिलिंद सोमणे यार. लॉकडाऊन मध्ये कुठल्या मराठी ऍक्टर सोबत अडकायला आवडेल? प्रभास. हॅव अ लास्ट 10 सेकंड ऑफ लाईफ आणि तुम्हाला कोणाला प्रभावित करायचं असेल तर व्हॉट वुड बी द लास्ट 10 सेकंड यू गोना से? मी प्रभासला फोन करीन, एवढंच सांगेन की हेलो, तुम्हाला आवडतोस मित्रा, मला आवडलंच बरोबर लग्न करणं, पण आता ते पॉसिबल नाहीये, बट यू शुड नो दॅट आय लव्ह. बट तुम्ही अगोदर मित्र म्हटलं की पहिलेच फ्रेंड झोन झालेलं आहे. रँकिंग टॉप 1 to 5 ऍक्टर्स, बाप ऍक्टर्स. ठीक आहे. नाना पाटेकर, अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले आणि दादा कोंडके. सो मी आधी हे डिस्क्लेमर देईन की ऍक्टिंग वाईज नको म्हणूया, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून किंवा ते मला किती अपील झाले किंवा मला किती इन जनरल त्यांच्याविषयी प्रेम आहे. निळू फुले, दादा कोंडके, नाना पाटेकर, लक्ष्मी मामा आणि अशोक मामा. आता नेक्स्ट क्वेश्चन, बाप डायरेक्टर्स. नागराज मंजुळे, केदार शिंदे, संजय जाधव, सतीश राजवाडे आणि रवी जाधव. अगेन बर का मित्रमंडळी ही परत बाप मंडळी आहे. नागराज मंजुळे सर असतातच नंबर 1 ला, रवी जाधव, सतीश राजवाडे, केदार शिंदे, संजय जाधव सर. जर तुम्ही एखादा प्राणी असता देन कुठला असता? तेव्हा आपण सगळे माकड आहोत त्याच्यात माझी पूर्ण त्यामुळे आणखी काय, घोड्यांविषयी फार प्रेम आहे. एकतर बिचाऱ्यांविषयी मला दया पण येते, बिचारे आयुष्यभर बसत नाही आणि फक्त धावत राहतात. सेक्सी असतात घोडे, मला आवडतात. 1 दिवसासाठी जर कोणाची लाईफ जगायचा चान्स मिळेल तो कोण असेल? सीएम ऑफ पीएम. ओके. लेट्स मेक इट अनिल कपूरचा पिक्चर, तो साऊथ इंडियन फिल्मचा रिमेक आहे. नायक सारखे झपाझप लोकांना काढून टाकून कामावरून जे भ्रष्टाचार करतात. आर यू अ नाईट पर्सन ऑर अ मॉर्निंग पर्सन? तुम्ही रात्री जागायला, एक कॉफी प्यायला आवडते की सकाळी उठून 6 वाजता उठून मस्त जॉब करायचं आणि देन फ्रेश ब्लॅक टी? ऍक्च्युली दोन्ही नाहीये. मला रात्री जागायलाही आवडत आणि मला सकाळी लवकर उठायला पण फार म्हणजे त्रास होतो. 7च्या आधीच उठते ऑलवेज. लॉकडाऊन मध्ये सगळे दिवस 7च्या आत. टी पर्सन ऑर कॉफी पर्सन? बोथ. हो वा. एखादी परत सिरियल करायला आवडेल की एक फिल्म? आत्ताचा काळ बघता फिल्म लवकर होणार नाही असं वाटतंय, त्यामुळे सिरियलच म्हणायला लागेल. ती जेवढे लोक ऐकत आहे, आपलं बघत आहे, मॅमला अप्रोच करा आणि मी पण मला पण वेळा अप्रोच करा. एखादी अशी कन्फ्युजन की तुम्ही करू शकता? खूप आहे तरी, म्हणजे एकच चूज करायची आहे मला. एकदा हॉटेल मधनं सॅनिटायझर चोरलेलं होतं, मला माहिती, खूप वर्ष. तर सांगू काय, मला म्हणजे रागावतील लोक की माझे प्रेम करतात त्याचं न घ्यायला, त्यांना असं होईल की अरे यार काय. पण आता हे ऑनेस्ट कन्फेशन आहे, मला सांगणं भाग आहे असं वाटतंय आता. तर मला ना अजिबात फोटो काढला आवडत नाही, अजिबातच नाही. एखादी फिल्मी लाईन जी तुम्हाला खूप आवडते? जो भी होता है अच्छे के लिए होता है. हे पेटेंट आहे.
तर मला असं वाटतं तिला तुम्ही जर विदर्भी लँग्वेज मध्ये घेतली तर मी म्हणतो आणि देन यू रिपीट द थिंग. अबे पोट्टे हो, जे बी होते ते चांगल्यासाठीच होते. अबे पोट्टे हो, जो भी जे बी. अबे पोट्टे हो, जे पण होते ते चांगल्यासाठीच होते ना बे. वा वा वा, ते तू खूप छान बोलतोस. मी बरोबर नाही कॉम्पिट करू शकत, बट एनिवे आय ट्राय टू कॅच यू. अबे पोट्टे, जे पण होते चांगल्यासाठीच होते ना बे. व्हेरी गुड. विदर्भित सिनेमा करायला तयार आहात तुम्ही. मॅम, तुमची कुठली अशी आवडती वस्तू किंवा आवडता पदार्थ जे तुम्ही खूप छान बनवता? मी जेन्युइनली चहा खूप चांगला बनवते. आल्याचा एकदम कडक चहा, अमृततुल्य असा चहा. अरे बाप, तो मला खूपच प्रेम ऍक्च्युली चहा सोबत. मॅडम जरा घरचा ऍड्रेस द्या ना, मला यायचंय चहा प्यायला. अबे भैटण झालं का बे? तर तुम्ही ऐकलं प्राजक्ता माळीले, त्यांना खूप जबरदस्त गप्पा केल्या आणि मला आता कळलाय का ते चहा मस्त बनवते. तुम्ही घरून भजे घेऊन जातो, चहानं भजे खातो. तर आज आपल्या शो मध्ये येणार आहे देशातले जगातले आणि विदर्भाचे सगळ्यात मोठे बाबा बमलहरी. कुठेही लहरते ते बाबा बमलहरीचे वैशिष्ट्य सांगून देतो. म्हणजे करोनावर कोणी ना कोणी औषध काढे ना काढे, आपले बाबा भिडले आहे आणि लवकरच करोनावर मात देणार आहे. वेळ वाया न घालवता जाऊया हिमालयले आणि बोलूया बाबा सोबत. बाबा बाबा आज आमच्या सोबत खूप मोठे बाबा आहे, बाबा बमलहरी. वेलकम बाबा. बाबा तुमचं मौन व्रत आहे का? तर बाबा तुम्ही आता प्रोग्रामने आलेच आहात, तर काहीतरी करून दाखवा आमच्या प्रेक्षकाले. बाबा हे खूपच करून टाकले तुम्ही एवढ्या लवकर दमादमात. तर किती झाले असं नाही? 69. Hello. 6 ते 9 रोज व्यायाम करा, म्हणजे बॉडी बिल्डिंग होते. बाबा तसं म्हणणं आहे का 6 ते 9 म्हणजे 6 ते 9 हे असं करत राहा, तंदुरुस्त व्हा. अरे वा वा वा, बाबा अजून दुसरं व्यायाम करायला लागलेत. वा वा, गुड गुड. बाबा याला काय म्हणतात आमच्या प्रेक्षकांना सांगा. दिव्या भारती, कपाल भारती. कपाल भारती, गुड. बाबा आजकाल ते पोट्टे ऐकतच नाही कोणाचे. म्हणजे पिझ्झा, बर्गर, दारू का ना कोल्ड्रिंक का, जे दिसला आता पकडला रप्पन ठेवला तोंडात. का खाल्लं की आता? गुलकंद. बाबा माझं हे म्हणणं होतं का बाबा तुम्ही एवढे फिट कसे आहे, म्हणजे एवढी जबरदस्त झिरो फिगर करण्यासारखी तुमची कशी आहे? 5 पावली. शतपावली म्हणायचं आहे का तुम्हाला? झाल्यावर मी 5 पावलं चालतो, असं फिरवतो, म्हणजे मग तंदुरुस्त राहते माणूस. 5 पावलं चाला असं पोट फिरवा, मस्त पचन होऊन जाते. तर मोठे हा होता आपला 4था एपिसोड. आय होप तुम्हाला बहुत मजा आली असेल, कारण की मला तर नाही आली, नाही म्हणजे मला बी आली आहे. नेक्स्ट एपिसोडला लवकरच भेटूया. मी लिहून घेतो एपिसोड, मग सादर करतो. तोपर्यंत बाय. घर सोडते मेरे को भाई. काय झालं? Completely honest.